आपलं सर्वांना सोलापूरकरांना पोलीस विभागातर्फे आम्ही हार्दिक आभारी आहे. आपण जे सहकार्य केलेलं आहे त्यामुळेच इलेक्शन कुठल्याही प्रकारच्या गालबोट न लागता शांततेने पार पडलेलं आहे. कुठलाही प्रोवोकेशन किंवा जे काही समूहकंटकांना काही अजेंडा होतं ते यशस्वी न होता आपण पोलीस प्रशासनाला आणि प्रशासनाला जे साथ दिलेले आहेत, सहकार्य केलेले आहेत, त्यामुळेच लॉ अँड ऑर्डर व्यवस्थित मेंटेन करून शांततेने हे एवढं मोठं एक्सरसाइज जे इलेक्शनचे जे आहेत ते पार पडलेले आहे. त्याबद्दल आपलं सर्वांना, सर्व सोलापूरकरांना मनापासून आभारी आहेत. आणि आत्ता जे काही लोकांनी पोलीस विभागाला पण अभिनंदन केलेलं आहे, धन्यवाद. आणि उल्लेख करताना आपण नुकतंच आलेलं पोलीस आयुक्त असा उल्लेख केलं होतं. जेव्हा 4-5 महिने झालं संपलं हनीमून पिरियड, आता रेग्युलर कामच लागलं पाहिजे. सो बकरीद निमित्त जे काही गोष्ट रुटीन आहे, ड्रेनेज असो, ते मास्कचा तुकडा इकडं तिकडं नाही आला पाहिजे, जे रक्त मिसळलेलं पाणी आहे ते व्यवस्थित ड्रेनेजला झालं पाहिजे. आणि आपलं कुर्बानीला आणणारे जे जानवर जे आहेत ते येताना जाताना जे गाडी कुठल्या पद्धतीच्या वापरतात आणि जे इलिगल आहे, जे कुर्बानी देऊ शकत नाही त्या प्रकारचे जानवर वापरू नये, हे सर्व गोष्ट रुटीन आहे, आपल्यालाही माहिती आहे. तरी ऑफिशियली आमच्याकडून जे DCP मॅडमनी सूचना दिलेल्या आहेत आणि जे शासन नियम आहेत, जे कायदा आहेत ते तंतोतंत पालन व्हायलाच पाहिजे. ते बघून आता पर्टिक्युलर या दरम्यान या टाईमला सोलापूरला काही पर्टिक्युलर प्रॉब्लेम्स आहेत, त्यावर आम्ही ॲड्रेस करणे आणखी योग्य राहील, आणखी इफेक्टिव्ह राहील असं मला वाटतं आहे. आता नुकतंच जे इलेक्शन संपलेले आहेत आणि त्याचे जे रिझल्ट दरम्यान पण काही सोशल मीडियावर वाद होतं. आपल्याला माहिती आहे आता पर्टिक्युलर कॅन्डिडेट निवडून आलेला आहे, आम्ही या प्रकारे साजरा करू म्हणून एक विषय होतो आणि त्यावर यांचं उत्तर प्रतिउत्तर जे वाद जे आहे ते एंड ऑफ द डे कॉमन पब्लिकला त्यामुळे फक्त त्रास होणार आहे. जे लोक लढाईची त्यांची लढाई फक्त ऑनलाईन चालू आहे. यांनी त्यांच्या घरी बसून मोबाईलमध्ये व्हॉट्सअपला टाकलं किंवा फेसबुकला टाकलं, त्याच्या उत्तर त्यांनी त्यांच्या ऑफिसला बसून त्यांनी उत्तर टाकलं. पण आपलं घरचं पोरे, आपलं घरचं मुलगे ते कशासाठी रोडवर येऊन विनाकारण जे इथं कायदा जे बनलेला आहे त्याचं उल्लंघन करून ते आरोपी होणार आहे. सो माझ्या आपल्या सर्वांना विनंती आहे, आता उद्या योगायोगाने शुक्रवार आहे, सर्वजण जुमाला हजर राहणार आहे. त्या दरम्यान आपणही ऐलान करा, आपणही आवाहन करा, सोशल मीडियावर जरा व्यवस्थित ते हँडल करायची. माझ्या हातात मोबाईल आहे, माझ्याकडे एक फेसबुक इंस्टाग्राम हँडल आहे, म्हणून काय पण मी टाकणार हे चालणार नाही. आणि आपले जे सोशल मीडिया सेल जे आहेत ते वॉचवर आहे. काल पण एक युवक आहे, त्यांनी एक बंदूक हातात घेऊन एक फोटो टाकला होता इंस्टाग्रामला, ते आता आणलेलं आहे. ते म्हणतात ते आता जे फॅक्ट चेक करून त्यावर कारवाई होणार आहे. आता मागच्या आठवड्यात 2-3 असं आणलं होतं, ते बघितलं तर ते लायटर आहे, किलोनी आहे. ते किलोने हातात घेऊन टाकणे काय शोक आहे? ते जे पॅरेंटल फॉलोअप जे आहे, ते पॅरेंटल कंट्रोल जे आहेत तेही जरा असलं पाहिजे. म्हणजे माझ्या मुलगाच्या मुलगीच्या काय चालू आहे, ते मोबाईलवर कुठल्या प्रकारचे फोटो टाकतात ते बघायला पाहिजे. आता हत्यार टाकून ते फोटो टाकायचे म्हणजे त्यांच्या मार्ग बरोबर नाही आहे. ते घरी बदललं तर बरं राहील, विनाकारण आमच्याकडे येऊन क्रिमिनल रेकॉर्डवरला येऊ देणे ते योग्य नाही आहे. ॲट द सेम टाईम जे काही फेसबुकला काही कमेंट आहे किंवा यूट्यूबला काही कमेंट आहे, ते कमेंटवर एवढं रोष स्वतः घेणे ते कितपत योग्य आहे, आपणही जरा आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. आता हे जे आपलं पत्रकार बांधव व्हिडिओ काढतात, हे व्हिडिओ त्यांनी न्यूज बनवून यूट्यूबला टाकल्यानंतर 100 लोक कमेंट करणार आहे, त्यापैकी 50 लोक निगेटिव्ह म्हणणार आहे.
तर पोलीस काय काम करतात, पोलीस काहीच काम करत नाही, यांच्यामुळे बाळ झालं, असं काही लोक कमेंट करणार. ते कमेंट वाचून आम्ही मन दुखवलं किंवा त्यांच्या विरुद्ध आम्ही कमेंट लिहायची, हे काही यामुळे फक्त टाइम वेस्ट होत आहे. ज्यांना काम नाहीये ते बसून कमेंट करत बसलेले आहेत. तुम्हाला काम असं तुम्ही काम करा ना. आता शेवटी आता आजच्या दिवशी मला बकरीद व्यवस्थित करून घेणे ते माझं काम आहे. यांच्या कमेंट वाचून कमेंटवर मी कमेंट करायची किंवा ते कोण आहे ते वेगळे, ते काम नाही आहे आमच्या. आणि छोटीशी एक कमेंटमुळे तुमचं मन दुखवत आहे, तुमच्या धर्म वीक झालं अशा मनात, म्हणजे ते एवढं इनसेक्युअर. आपलं भारतात कमीत कमी अशा कुठलाही धर्म नाहीये एक कमेंटमुळे किंवा एक पोस्टमुळे ते वीक होत आहेत. आपलं स्वतःच्या भगवानवर तुम्ही विश्वास ठेवा. कुठल्याही एक रस्त्यात जाणाऱ्या येणाऱ्या पोराच्या कमेंटमुळे तुमचं काही कमी होणार नाहीये. आणि त्याचा तुम्ही प्रत्युत्तर देण्याची सुरुवात करून विनाकारण आपण अंगावर केस घेण्याच्या प्रक्रिया कशासाठी करायची. आणि ते सेफली आपलं घरी बसून आपल्या मोबाईलवर कमेंट टाकतात. तुम्ही रस्त्यावर येऊन दगडफेक करून तुम्ही आरोपी बनतात. काय त्यांच्यावर काय कलम लागणार आहे. जे त्यांनी 2 गटात कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्यासारखा किंवा वाद निर्माण होण्यासारखा त्यांनी कमेंट केलं, तेवढंच काय कलम लावणार आहे. तुम्ही जे दगडफेक करतात त्यात कोणाच्या डोक्यात लागलं ते 307 सारखा कलम तुमच्यावर लावणार आहे. कशाला विनाकारण बांगडीत पडायची. ते आपले जे यंगस्टर्स जे आहेत ते प्रोडक्टिव्ह एज ग्रुपला आहे, ज्यांच्या आता कॉलेज चालू आहे, ते पुढे भविष्यात नोकरीत जायची, त्यांना जरा व्यवस्थित मार्गदर्शन करणे आपलं सरकार जे ज्येष्ठ नागरिक आहे, समाजचे नेते आहेत, त्यांचे कर्तव्य आहे. सो ते आपण यंगस्टर्सला इन्व्हॉल्व करा. जे सोशल मीडियाला ऍक्टिव्ह आहेत त्यांना इन्व्हॉल्व करा. पत्रकार बांधवांना पण माझा विनंती आहे, काही छुटपुट घटना घडलेल्या आहेत तेच वारंवार करून सोशल मीडियाला व्हायरल करणे ते रेस्पॉन्सिबल पत्रकारी नाही आहे. काही घटना घडलेल्या आहेत त्यावर कारवाई झालं ते सर्किट क्लोज करायची. ते वारंवार त्याचे थंबनेल वेगळं ठेवून टाकायची. ते तुम्ही तसे फक्त जास्ती व्ह्यूज मिळालं तर मला यूट्यूबकडून जास्ती पैसे मिळणार आहे म्हणून ते करायचे असलं तर दॅट बिझनेस इज डिफरंट. तुम्ही एक रेस्पॉन्सिबल पत्रकार म्हणून तुम्हाला आयडेंटिफाय करत असलं तर ते योग्य नाही आहेत. ते जरा टाळलं तर बरं राहील. सोशल मीडिया पोस्टबद्दल आणखी एक गोष्ट आहे, व्हेरिफिकेशन केल्याशिवाय रिॲक्ट करू नये. आत्ता बकरीदच्या सकाळी 10 वाजता कोणी काही जे जानवर कुर्बानी देणे बंदी आहे, से फॉर एक्झाम्पल काही गोवंश आहेत ते कापलेल्यासारखा एक फोटो टाकून बघा सोलापुरात आसरा चौकात हे कापलेलं आहे अशा टाकलं तरी ते काय खरं तिथं आसरा चौकात कापलं अशा अर्थ आहे का. व्हेरीफाय करायला पाहिजे. फोटो गुगलला इतके फोटो तुम्हाला हजारो करोडो फोटो मिळेल. आता या क्षणात तुम्ही टाकलं तर मिळेल. फक्त ते फोटो टाकायचे आणि एवढं फोटो शॉपिंग एवढं सोपं झालेलं आहे. 2 फोटो मर्ज करून टाकलं तर तुम्हाला बॅकग्राऊंड आसरा चौकात दिसणार आहे. यात असा एक फोटो आला तर काय तुम्हाला काही कमी होणार आहे, याबद्दल विचार करायचे. आणि जे गोवंश तस्करी जी आहे त्याबद्दल जे गोरक्षण करणारे जे ठराविक संघटनेचे आहे किंवा त्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्या पण वेगळं मीटिंग घेतलेलं आहे. त्यांनाही सक्त सूचना दिलेल्या आहेत. कोणी कायदा हातात घेणार नाही आणि घेतलं तर त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई 100% होणार आहे. आता गाडी मिळाला, गाडी कोणी आयडेंटिफाय केलं या गाडीत गोवंश तस्करी होत आहेत म्हणून पोलिसांना खबर दिलं, आम्ही इंटरव्हेन करणारच, 100% गुन्हे दाखल होणारच. पण कोणी गाडी अडवलं तर ते ड्रायव्हरचा हक्क आहे. त्यांचे फ्री मुवमेंट जे कोणी अडवतात किंवा त्यांना मारपीट करतात ते ड्रायव्हर कंप्लेनंट बनणार आहे आणि ज्यांनी हे कृत्य केलं त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल होणार, तेच क्लिअर आहे. सो त्यामुळे कोणी कायदा हातात घेऊ नये. जे तस्करी करणारे असो किंवा ते त्यांच्या मध्ये घुसून त्यांच्या मारपीट करणारे असो, ते दोघ जणच्या आमच्या दृष्टीने दोन्ही गुन्हेगार आहे. तर त्यामुळे तसा कृत्य करू नये. उद्याच्या नमाजा दरम्यान आपल्या मार्फत हे संदेश सर्वांना पोहोचला पाहिजे. आणि कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे, आपलं रिप्रेझेंटेटिव्हनी नोंदी करून घेतलेलं आहे. काही अशा अतिशय इफेक्टिव्ह सूचना आलं होतं, म्हणजे 17 तारीख बकरी कुर्बानी द्यायची, आम्हाला 16 तारीख पाणी पाहिजे है ना. सो आणि पाऊस एवढा पडलेला आहे, ऑलरेडी ड्रेनेज फुल आहे.
त्यामुळे इतकं लवकर क्लिअर होणार नाही आणि धूप असलं तर ते कमीत कमी ड्राय होणार आहे, तेही नाही आहे आता. सो त्यामुळे ड्रेनेज क्लिअरन्स आम्हाला यावर्षी एक चॅलेंज असेल. आपलं घंटागाडी जे आहे त्याच्या कव्हरवर जरा व्यवस्थित ठेवायची आणि त्यांना डेली रुटीन सारखा एक चक्कर मारलं तर नाही होणार आहे. पर्टिक्युलरली ज्या एरियामध्ये जसा नई जिंदगी, शास्त्रीनगर, फॉरेस्ट एरिया जिथे मुस्लिम समाजांचे जास्ती लोक आहेत तिथं तुम्ही एक झोनल ऑफिसर आणि 2-3 गाडी तिथंच कायम ठेवा. ते जेव्हा जेव्हा फुल होईल ते रोटेशनला क्लिअर करत राहील. तसं आपलं सुट्टीच्या दिवशी म्हणून फ्री नाही व्हायची. 17 तारीख आपल्याला सुट्टी नाही आहे. सो त्यानुसार आपल्याकडून सहकार्य मिळालं तर खूप छान राहील. झोनल ऑफिसर्स अगेन सर्व झोनल ऑफिसर्स त्या दिवशी उपलब्ध राहायला पाहिजे. एक केसेस बद्दल सांगितलं होतं, म्हणजे जे कर गाडीत जानवर नव्हतं किंवा जे लिगल होतं त्यावर गुन्हे दाखल वगैरे 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 अशा काही होऊ देणार नाही. जे काही कारवाई आहे ते न्यूट्रल राहील. आणि आपल्याला पण माझा विनंती आहे, जे कंप्लेनंट येत आहेत, साहेब फलाना गाडीत गोवंश आहेत, आम्ही पकडलेला आहे, तुम्ही कारवाई करा म्हणून, तिथं आम्ही 100% गुन्हे दाखल करणार आहे. पण येताना जे तयारी आहे ना ते आपल्याला पण कळलं पाहिजे. त्यांच्याकडे पूर्ण कायदा आहे. बघा या कलमात दिलेलं आहे, एका गाडीत एवढंच जानवर बसवण्याचे परवानगी आहे, यांनी यापेक्षा 10 एक्स्ट्रा ठेवलेलं आहे, त्यामुळे हे कलम लावा. जानवरांचं मेडिकल नाही केलेलं आहे त्यामुळे हे कलम लावा. सो हे सर्व गोष्ट व्यवस्थित अभ्यास करून येत आहे, त्यामुळे दुसरी पर्याय नाही. 100% ट्रान्सपरंटली कलम लावावंच लागेल. तसंच जे जानवरांच्या ट्रान्सपोर्टेशन मध्ये इन्व्हॉल्व झालेले जे व्यावसायिक लोक जे आहे, आपलाही जरा अभ्यास पाहिजे ना. कायद्याने तुम्हाला काय अधिकार दिलेला आहे ते तुम्हाला कळलं पाहिजे. त्यानुसार तुम्ही कारवाई केलं असलं तर कोणी अजून गाडी अडवलं तर तुम्ही त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करणार. सिंपल. कायद्याचा अभ्यास आपल्याला पण पाहिजे. जे कोणी या व्यवसायामध्ये आहेत त्यांनाही पाहिजे. जे कायद्यांनी जे परवानगी दिलेले आहेत त्या परवानगीनुसार त्यांनी आपण आपला व्यवसाय केला तर कोणी त्रास देणार नाही आणि आम्ही देणाऱ्या माणसाविरुद्ध आम्ही कारवाई करणार आहे. सो त्यानुसार आपणही जरा अभ्यास करा आणि आपलं जे कोणी व्यावसायिक लोक आहेत त्यांनाही जरा प्रोत्साहन द्या, तेही करेल. आणि जे इंटॉलरन्स जे आहे, कोणी येऊन नारा दिला ते इतकं लवकर तुम्ही रिॲक्ट करणे किंवा काही व्हायलंट रिॲक्ट करणे आवश्यकता अजिबात नाही आहे. कोणी आलं, काही नारा दिला, ठीक आहे, काय आपलं धर्म पूर्ण खतम होणार आहे का? एवढ्या एक शब्दात 2 नारे दिले ते संपणार आहे का? अजिबात नाही. ते त्यांना दुसरे काम नाही आहे. आम्ही पण ते त्यांच्या समोर जाऊन आम्ही त्यांना प्रूव्हच करणार. आम्हाला पण काम नाही, आम्ही पण येतो लढतो रोडला येऊन म्हणून. सो ते आपण आपलं मॅच्युरिटी बाळगणे आमची जबाबदारी आहे. आणि विनाकारण आमच्या घरच्या पोरांना रस्त्यावर उतरून दगडफेक करून गुन्हेगारी मार्गामध्ये टाकण्याचे जे प्रवृत्ती करत आहेत त्यांना तुम्ही साथ देऊ नये. समजलं का? कोणी प्रवोक करत असलं तर त्यात बळी पडू नये तुम्ही. आपण सिंपल गाडी नंबर नोंद केला तेवढं खूप झालं तुमच्यासाठी. आम्हाला कळवा, माझा नंबर आहे, तुम्हाला ते कळवा, काय कशा त्यांना मार्गात आणायचे आम्ही करू. सो विनाकारण कुठल्याही प्रकारच्या प्रोवोकेशनला तुम्ही बळी पडू नये. आपण जे कायद्यांनी परवानगी दिलेले आहेत त्यानुसार आपला व्यवसाय करा. आणि जे बकरीद पर्टिक्युलरली शासनाचे जे काही अटीशक्ती आहे, नियम आहे, आपल्याला स्पष्टपणे कळवलेलं आहे, त्या आत आपण करा. आणि एक स्टेप पुढे जाऊन मी नेहमीच हेच सांगतो, माझ्या कुठल्याही प्रकारच्या सण उत्सव साजरा करण्याच्या प्रक्रियेमुळे इतरांना त्रास होऊ द्यायची नाही. ते आम्ही एक सेल्फ कंट्रोल ठेवणे आवश्यकता आहे. तशाच बकरीदला पण आता आपल्या मित्रांनी सांगताना सांगितलं, म्हणजे त्यांच्या भाषणात सांगितलं, शेजारी एक हिंदू बांधवांचं घर होतं, त्यामुळे त्यांनी स्वतःहून ते साफ करून घेण्याचे प्रयत्न केले. तेच मानवता आहे, तेच सोलापूरकरांचा खरा कॅरेक्टर आहे. तसाच आम्ही अपेक्षा करतो. माझ्या या कृत्यामुळे
विनाकारण त्यांना त्रास होऊ नये हे काळजी आपणही घ्यावे. आणि माझ्या शेजारीचे जे उत्सव साजरा करत आहेत त्यात मी सहभाग घेऊन आनंदाने त्यांच्या उत्साह साजरा करण्याच्या जे प्रक्रिया आहेत त्यात मी सहभाग घेणार अशा एक ॲम्बियन्स, अशा एक एन्व्हायरमेंट क्रिएट करून देऊ. आणि आपल्या सर्वांना पोलीस विभागातर्फे, प्रशासनातर्फे बकरीद सणानिमित्त मनापासून हार्दिक शुभेच्छा. आपल्या सर्वांनी जे संयमी ठेवलं होतं ते पूर्ण इलेक्शन प्रक्रिया दरम्यान त्यासाठी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा अभिनंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र.